सध्या पित्तरपाटा सुरू आहे। यालाच आपण शुद्ध मराठी भाषेमध्ये पितृपक्ष, श्राद्ध पक्ष, महालय, महाळ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो। भाद्रपद पौर्णिमेला श्राद्ध पक्षाची सुरुवात झाली होती। बोलता बोलता आता 15 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी नवमी श्राद्धाची तिथी सुद्धा आलेली आहे। नवमी श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण नवमी ही तिथी होय। पितृपक्षातली ही एकमेव वेगळी अशी तिथी की या तिथीला मयत महिला पित्रांच्या नावाने हे श्राद्ध केले जाते। या श्राद्ध तिथीला अहेव नवमी, सौभाग्य नवमी, आई नवमी, मातृनवमी यासारख्या अनेक नावांनी ओळखले जाते। कारण अहेव नवमी श्राद्ध हे खास अविधवा म्हणजे सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या म्हणजेच ज्या विवाहित महिलांचा मृत्यू हा त्यांच्या पतीच्या आधी होतो अशा महिलांच्या नावाने केले जाते। या व्हिडिओमध्ये आपण अविधवा नवमी श्राद्धाची सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये मातृदेवो भव अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सुरुवातीला आपण याच संबंधित विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर पाहूया। बघा, भरपूर वेळा असे विचारले जाते की मयत स्त्रियांच्या नावे श्राद्ध का केले जात नाही। तर याचे उत्तर असे आहे की मयत स्त्री ही सौभाग्यवती गेली असेल तर पितृपक्षातली नवमी तिथी हे तिचे अविधवा नवमी श्राद्ध म्हणून केले जाते। मयत स्त्री जर विधवा गेलेली असेल तर तिचे श्राद्ध हे तिच्या मयत पतीच्या श्राद्ध तिथीलाच केले जाते। तिची पितृपक्षामध्ये वेगळी अशी तिथी केली जात नाही। एकाच तिथीला मयत दोन्ही पती पत्नींचे श्राद्ध केले जाते, भलेही ती विधवा महिला कोणत्याही तिथीला मरण पावलेली असेल तरी सुद्धा। दुसरा प्रश्न हा येतो की जर एखादी मुलगी कुमारिका वयामध्ये मरण पावली तर मग तिच्या श्राद्धाची तिथी कोणती। तर बघा, कुमार अवस्थेमध्ये म्हणजेच लग्न होण्यापूर्वीच एखादा मुलगा किंवा मुलगी मयत झालेले असतील तर अशांची श्राद्ध तिथी ही पितृपक्षातली पंचमी असते। या तिथीला कुवार पंचमी श्राद्ध असेही म्हणतात। भलेही ते मयत झाले त्या दिवसाची तिथी कोणतीही असेल तरी सुद्धा अशा व्यक्तींचे श्राद्ध हे पंचमीला केले जाते। पंचमी श्राद्ध हे खास कुमार कुमारिका म्हणून मरण पावलेल्या लोकांसाठी असते। तिसरा प्रश्न हा की अविधवा नवमी श्राद्ध हे किती दिवस करतात। तर याचे उत्तर असे आहे की त्या मयत सौभाग्यवती महिलेचे पती जोपर्यंत हयात आहेत तोवरच तिचे अविधवा नवमी श्राद्ध केले जाते। जेव्हा अशा महिलांचे पती देखील मरण पावतात त्यानंतर त्यांचे श्राद्ध देखील पतीचा मृत्यू ज्या तिथीला झाला ती तिथी पितृपक्षामध्ये कधी आहे हे पाहून करतात। यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा की सौभाग्यवती महिलेच्या मरणानंतर किती दिवसांनी आपण तिची अहेव नवमी म्हणजे अविधवा नवमी श्राद्ध करू शकतो। तर बघा, पहिला नियम तर हाच आहे की मयत व्यक्तीचे पहिले वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय आपण त्यांचे पितृपक्षातील श्राद्ध करू शकत नाही, कारण तोवर त्यांना पितृत्व प्राप्त झालेलं नसतं। 1 वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा पितृपक्ष येतो तर तेव्हा त्या वर्षी मयत सौभाग्यवती स्त्रीचे भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध करून घ्यावे। त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून त्यांचे पितृपक्षातील नवमी तिथी म्हणजे अविधवा नवमी श्राद्ध करत जावे। एखादा विवाहित पुरुष जर नवमी तिथीला मयत झालेला असेल तर त्याचे श्राद्धसुद्धा पितृपक्षातल्या नवमीला करावे। अविधवा नवमी श्राद्धाला काय काय करावे। तर बघा, या दिवशी आपल्या घरी त्या मयत सौभाग्यवती स्त्रीच्या नावाने जेवण करण्यासाठी आपल्या सोडून दुसऱ्या कुळातल्या एका सवाष्ण महिलेला उपास करू म्हणून जेवायला सांगावे। तिला त्यावेळेस असे देखील सांगावे की आमच्या घरी जेवायला यायचे आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जेवण करून येऊ नका, म्हणजेच तोपर्यंत उपवास धरा। हे शक्य नसेल तर घरच्याच सवाष्णीने उपास करू म्हणून जेवले तरीही चालेल। जोपर्यंत आपण जिच्या नावाने ही अहेव नवमी करतोय तिला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपण काहीच खायचे नसते, म्हणून तर आपण तिच्या नावाने जेवणाऱ्या सवाष्ण महिलेला उपास करू असे म्हणतो। दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला पित्रांचा नैवेद्य दाखवायचा असतो। पित्रांच्या नैवेद्याला पित्रांचे पान असे म्हटले जाते किंवा पित्रांचा घास असेही म्हटले जाते। तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। अहेव नवमी ही सौभाग्यवती महिला पित्रांसाठी असते, त्यामुळे त्यांचे पान हे त्यांच्या फोटोपुढे तसेच गाईला दिले जाते। महिला सौभाग्यवती स्त्रीच्या नावाने जे काही पान आपण देत असतो
तर त्यांचे पान कावळ्याला देत नाही किंवा कुत्र्याला देखील देत नाही. त्यामुळे त्यांचे पान हे छतावर वगैरे ठेवू नका किंवा बाल्कनीत वगैरे. आपल्याला वाटतं की कावळा येईल किंवा पक्षी येतील खाऊन जातील, तर असं काही करायचं नाही. आपल्याला फक्त ते गाईलाच द्यायचं असतं. फोटोपुढे ठेवलेले जेवणाचे पान हे घरातल्या मंडळींनी स्वतःसाठी जेवण करायला म्हणून घेतले तरीसुद्धा चालेल. नवमी श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये इतर श्राद्धांना जो स्वयंपाक असतो तोच केला जातो. सामान्यतः श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये खीर, चपाती, काळ्या मसाल्याची आमटी, पांढरा भात, अळूवडी, बेसन पिठाची पाटवडी, उडीद किंवा मुगाचे वडे, कढी, भजे, गोड पुऱ्या, मेथीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, ज्याला तुम्ही काशीफळ, गंगाफळ किंवा चक्की डांगर या नावांनी ओळखत असाल, कारले, गवार, भेंडीची भाजी इत्यादी पदार्थसुद्धा असतात. पितरांच्या पानावर ठेवण्याच्या काही भाज्या या न चिरता फक्त धुवून शिजवल्या जातात. कारले, भेंडी आणि गवार या 3 भाज्या नैवेद्यासाठी म्हणून अख्ख्या शिजवण्याची पद्धत आहे. या व्यतिरिक्त तुमच्या भागामध्ये या स्वयंपाकात काही वेगळे पदार्थ बनवत असतील तर मग तुम्ही त्याप्रमाणे स्वयंपाक करा. स्वयंपाक तयार झाल्यावर प्रथम 2 ताटं तयार करा. त्यातल्या एका ताटामध्ये प्लेट, वाटी काहीच न ठेवता त्यामध्ये 3 चपात्या चुराव्या. कारण पितरांच्या नैवेद्यामध्ये 3 चपात्या वाढण्याची पद्धत आहे. पण हे जे ताट आपण तयार करतोय ते गाईसाठी द्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रथम 3 चपात्या चुराव्या, त्यावर खीर वाढावी. तसेच पितरांच्या स्वयंपाकामध्ये या दिवशी आपण जे पदार्थ बनवले आहेत ते सर्व थोडे थोडे करून वाढावे. त्यावर तुपाची धार सोडावी. बारीक शेवया देखील या संपूर्ण जेवणावर टाकाव्या व हे ताट त्या मयत सवाष्णीच्या नावाने गाईला द्यावे. ताटाऐवजी हे सगळं जेवण ठेवण्यासाठी पत्रावळी वापरली तरी चालेल बरं का. दुसरे ताट काही वेळ त्या मयत सवाष्णीच्या फोटोपुढे ठेवून नंतर आपल्याला जेवण्यासाठी म्हणून घ्यायचे आहे. त्यामुळे ते आपण नेहमीप्रमाणे आपण ताटात जेवण कसे वाढतो त्याप्रमाणे वाढावे. 1 तांब्या पाणी भरून घ्यावे. फोटोपुढे जेवणाचे ताट व पाण्याचा तांब्या ठेवावा. फोटोला हळदी कुंकू लावावे. फुलांची माळ घालावी. धूपदीपांनी ओवाळावे. ताटाभोवती पाणी फिरवून फोटोला मनोभावे नमस्कार करावा. तसेच फोटोपुढे ओटीचे साहित्य ठेवावे. नारळ, साडी, ब्लाऊज पीस, तांदूळ, बांगड्या, हळदी कुंकू, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, दक्षिणा इत्यादी. त्याचप्रमाणे एका ताटामध्ये किंवा सुपामध्ये कोरडा शिधासुद्धा ठेवावा. त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन पीठ, तांदूळ, गूळ, मीठ, हिरव्या मिरच्या इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. हा शिधा तुम्ही नंतर ब्राह्मणाला द्यायचा आहे. तसेच ओटीचे साहित्य तुमच्या घरी उपास करू म्हणून जेवायला बोलवलेल्या सवाष्णीला द्यायचे आहे. तुम्ही घरचीच सवाष्ण उपास करू म्हणून जेवलेली असाल तर ती ओटी तिनेच घ्यावी व त्यातल्या वस्तूसुद्धा तिने स्वतःच वापराव्या. घरात मयत महिलेच्या फोटोसमोर किंवा घराबाहेर एका भांड्यात थोडा गोवरीचा विस्तव तयार करून त्यावर भात, तूप, गूळ हे पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ठेवून त्या विस्तवाच्या उलट दिशेने गोलाकार पाणी फिरवावे. नमस्कार करावा. याला आगारी असे म्हणतात. बघा, ही जी आगारीची पद्धत मी तुम्हाला सांगत आहे ती शक्यतो आपल्या घराच्या बाहेर केली जाते, म्हणजे मोकळ्या जागेमध्ये की जिथे आपल्याला आकाशसुद्धा दिसतं तिथे केली जाते. पण मग शहरी भागामध्ये बऱ्याच जणांना हे शक्य होणार नाही. त्यामुळे मग आपल्याच घरामध्ये त्या मयत व्यक्तीच्या, मयत स्त्रीच्या फोटोसमोर आपण ही आगारी तयार केली, आगारीचा विधी केला तरीही चालतं. दुपारी 12च्या दरम्यानच हा विधी करून मगच सर्वांनी जेवण करायचे असते. तर असा असतो हा अविधवा नवमीचा विधी. या दिवशी सकाळची सुरुवात पूर्वेकडे सूर्याला अर्घ्य व दक्षिणेकडे पितरांना अर्घ्य देऊन करावी. तुळशीची पूजा करून तिलासुद्धा हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहाव्यात. रांगोळीमध्ये थोडेसे पीठ मिसळून रांगोळी काढावी, म्हणजे रांगोळीतलं पीठ जमिनीवर फिरणारे लहान जीवजंतू खातील. एक प्रकारे पितरांच्या नावाने आपण या जीवजंतूंना संतुष्ट केले असा त्याचा अर्थ होतो. संध्याकाळी तुळशीजवळ एक कणकेचा एकेरी वातीचा दिवा लावावा. त्याला हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहाव्यात. या दिव्याची वात दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुळशीपाशी ठेवावा. तुळस ही सौभाग्यदायिनी आहे. आपल्या घरच्या त्या मयत सवाष्ण स्त्रीच्या प्रती तिच्या अहेव नवमी तिथीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवा आपण तुळशीजवळ आठवणीने लावायचा आहे. या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य झाले
तर पाण्याच्या तळ्याजवळ नदी किंवा विहिरीजवळ जाऊन त्यामध्ये गव्हाच्या पिठाच्या 9 या संख्येमध्ये अगदी लहान लहान गोळ्या जरूर सोडून याव्या। यामुळे पितृसुद्धा संतुष्ट होतात, कारण पाण्यामध्ये जे काही मासे राहतात, पाण्यातले जे जीव असतात त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण आपल्या पितरांच्या नावाने गव्हाच्या पिठाच्या लहान लहान 9 गोळ्या तयार करून त्या पाण्यामध्ये सोडून यायच्या आहेत। ते जीवजंतू किंवा पाण्यातले जे मासे असतील ते हे सगळे गोळे खाऊन घेतील। यामुळे आपले पितृ संतुष्ट होतात, आपल्याला आशीर्वाद देतात, पितृदोष यामुळे नाहीसा होतो अशी मान्यता आहे। तर यातल्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला जमतील तेवढ्या आठवणीने करा। मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सौभाग्य म्हणजे अविधवा नवमी श्राद्धाची संपूर्ण माहिती सांगितली। हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।